महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका शाई फेकीनं खळबळ उडवून दिलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी शाई फेक केली। मात्र या घटनेला आता खुनाच्या प्रयत्नाचा आणि पिस्तुलाचा गंभीर वळण मिळाल्यानं राजकीय वातावरण तापलंय। दुसरीकडे नाशिकच्या त्या वादग्रस्त आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची पाळमुळं ही थेट छत्रपती संभाजीनगर पर्यंत जाऊन पोहोचली आहे। संशयित आरोपी निदा खानची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू असतानाच तिला मदत करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाचे अश्लील व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली। तर देशाच्या राजकारणामध्ये आज दोन मोठे भूकंप झाले। एकीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव करून सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली, तर दुसरीकडे साऊथचे सुपरस्टार विजय आता तमिळनाडूचा नवे थलपती म्हणजेच मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज झालेले आहेत। घटनात्मक पेच सोडवत विजय यांनी सत्ता स्थापनेचा दावा ठोकला आणि चिंतेची एक बातमी म्हणजे जगाच्या कोपऱ्यातून, कारण दक्षिण अटलांटिकमध्ये एका क्रूजवर हंता व्हायरसचा विळखा पडलेला असून त्या जहाजावर भारतीय प्रवासी असल्यानं देशाची चिंता वाढली आहे। यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती आज शाई फेक करण्यात आलेली असून या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली। कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी लवांडे यांच्यावर ही शाई फेक केली। बरं, विशेष म्हणजे या केवळ शाई फेकीच्या घटनेनंतर लवांडे यांनी थेट आपल्या जीवावर बेतल्याचा आणि खुनाचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। आळंदी मातोबाची इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी अडवून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। त्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। बरं, या वादाची ठिणगी नेमकी पडली कुठे? तर काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायामध्ये काही घुसखोर शिरल्याचा दावा करत 20 नावांची यादी जाहीर केली। या यादीमध्ये संग्राम भंडारे यांच्या नावाचाही समावेश होता अशी माहिती समोर येते आणि याच मुद्द्यावरून वारकरी संप्रदायातून संताप व्यक्त होत होता आणि या शाई फेकीचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला असून त्यामध्ये संग्राम भंडारे हे लवांडे यांना इशारा देताना स्पष्टपणे दिसतात। दुसरीकडे संग्राम भंडारे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत असताना म्हटलेलं आहे की लवांडे वारंवार वारकरी संप्रदायावर टीका करत होते आणि त्यामुळेच आम्ही हे पाऊल उचललंय। लवांडे यांनी केलेले पिस्तुलाचे आरोप त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावले। विकास लवांडेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही त्याच्यावर काळी शाई ओतली। बाकी तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तूल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल लावावं। त्याची जी पात्रता होती, तुका म्हणे संता पीडितील खळ घेती तोंड काळे करून या, ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय। मऊ मेना उन्हे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू आयसे। आम्ही चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहे, म्हणून आम्ही काळी शाई ओतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय। दरम्यान या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी मोठी कारवाई करत संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचे पडसाद आता राजकीय वर्तुळातूनही उमटायला सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या शाई फेकीचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। मला असं वाटतं कोणावर काही शाई फेकणं वगैरे जे आहे नाही थांबलं पाहिजे, कारण कधी जर डोळ्यात गेलं आणि ते केमिकल जर खराब काय असेल त्या शाईमधलं, तर डोळेसुद्धा जाण्याची भीती जी आहे डॉक्टर सांगत असतात। पण एक आहे की आपण सुद्धा बोलत असताना वारकरी संप्रदाय जो आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळी विचाराची माणसं असतात। ते तुमच्या मीडियामध्ये असतात, ते राजकारणात असतात,
प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. विकास लवांडे गेले अनेक दिवस आपण जर बघितलं असेल तर वारकरी संप्रदायामध्ये जी काही लोकांनी म्हणजे खरं तर मनुवादी लोकांनी जी घुसखोरी केली आहे त्याच्या विरोधात बोलत होते. जे हे खरे प्रामाणिक संतांचे विचार घेऊन जाणारे वारकरी संप्रदायाचे हबप आणि सगळे महाराज आहेत, कधी चिडलेले, रागवलेले, कधी बंदूक घेऊन गेलेले कधी आपण बघितलं आहे का? मग अशा भोंदूबाबाला जर आपण स्वीकारत असू, त्याला मोठं करत असू, तर हेली कुठेतरी संतांचे विचार हे पायाखाली तोडवले जातात असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि हा जो बोंधू म्हणतो ना आमचे गुरुवर्य या गुरुवर्यांनी आळंदीमध्ये आणि नागपूरमध्ये एक अशी शाळा घातली जिथं बहुजन समाजाच्या मुलांना एंट्री नाही. त्यामुळे हा जो कोणी बोंधू काय नाव भंडारी जर बहुजन समाजाचा असेल स्वतःच्या पोराला टाकून बघ त्या शाळेमध्ये. कशामुळे झाले मला माहिती नाही, पण असं आहे की एखाद्या व्यक्तीला त्यांचं मत मांडत असताना त्या विरुद्ध असे प्रकार करणं म्हणजेच लोकशाहीलाच धोका आहे. आणि व्यक्ती स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन आम्ही म्हणू तेच तुम्ही बोलावं अशी अपेक्षा आता राज्यामध्ये काही लोकांची झालेली आहे. विकास लवंडे हे योग्य भूमिका मांडतायत, कारण आज वारकऱ्यांच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचं लांगुल चालन करणारे अनेक वारकरी घुसलेले आहेत. वारकरी धर्म काय सांगतो? राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो? प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवंड्यावर शाही फेकली असेल हे केलं त्याच्यावर सुद्धा कारवाई केली. विचारांना सामना करा ना. वारकरी विचार असं शाही फेकवायचं सांगतो का? वारकरी विचार हा सहिष्णुतेचा आहे. संत तुकारामाचा असेल, संत ज्ञानेश्वर असेल, नामदेव महाराजांचा असेल. आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीने शाही फेकण्याने काही विकास लवंडेंची भाषा किंवा भूमिका बदल होईल असं मला नाही वाटत. तर मंत्री नितेश राणे आणि भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी या कृतीचं समर्थन केलेलं आहे. कारण का त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले, त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे. मग लवांड्यांनी आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहे. संग्राम बापूंनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्या प्रतिक्रियेचं मी समर्थन करतोय. पुणे सीपी यांना विनंती करतोय की मी आता मीडियामध्ये बघतोय की त्यांनी रिव्हॉल्वर वापरलं, आर्म ऍक्ट लागू करा, हे चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट हे सगळे राष्ट्रवादीवाले देत आहेत. प्रत्यक्षात या सगळ्या प्रकरणाची शहनिशा करूनच त्यांनी पुढची योग्य पावलं उचलावीत. चुकीच्या पद्धतीचा कोणताही गुन्हा हबप संग्राम बापू महाराज यांच्यावरती नोंद करण्यात येऊ नये. आणि आता संग्राम बापू महाराजांच्या पाठीमागं तमाम हिंदू समाज ताकदीनं उभा आहे. हा व्यक्ती सातत्याने वारकरी संप्रदायातले जे पूज्य आणि महनीय संत आहेत, ज्यांच्यावर वारकरी संप्रदाय उभा आहे, ज्यांनी टिकवून ठेवला, अशा लोकांवर सातत्याने घाणेरड्या भाषेत टीका करत होता आणि त्यांना घुसखोर म्हणून संबोधत होता. ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांनी व्यसनमुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपमर्द केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे. आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे. नाशिकमधील IT कंपनीत घडलेल्या खळबळजनक धर्मांतर प्रकरणाला आता मोठी गती मिळाली. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानची SITनं कसून चौकशी केली आहे. SIT प्रमुख संदीप मिटके यांनी स्वतः 1.5 तास निदा खानला प्रश्नांच्या सरबत्तीचा सामना करायला लावला. महत्त्वाची बाब म्हणजे निदा खान आणि तिच्या कुटुंबियांना समोरासमोर बसवून ही चौकशी पार पडली, ज्यामध्ये तिचे आई वडील, भाऊ आणि मावशी यांचा देखील समावेश होता. फरार असताना निदाला कुणी मदत केली आणि IT कंपनीतील पीडित महिलांवर धर्मांतरासाठी नेमका कसा दबाव टाकला जात होता याच्या मुळापर्यंत आता पोलीस पोहोचतानाचं चित्र. FIR में अगर आप देखेंगे
तो एफआईआर में लिखा गया कि उसके घर से एक बुरखा मिला, ये प्रूफ बता रहे हैं, बुरखा मिला और एक नकाब मिला। तो नकाब को कैसा टाई करते, बांधते पीछे से, वो मिला। और तीसरा वो बता रहे कि एक प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की किताब मिली। तो बुरखा मेरे को नहीं मालूम कि कब से बुरखा वो हो गया कि ऑब्जेक्शनेबल बोलिए या इलीगल आर्टिकल है। हमको पूरा यकीन है कि अदालत इंसाफ करेगा इंशाअल्लाह और ये इस बच्ची को बेकसूर करार देगा। ये कोई केस उसके ऊपर लगने वाला टिकने वाला नहीं है इंशाअल्लाह ताला। नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरण आता अधिकच गंभीर वळण घेताना दिसतंय। या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत छत्रपती संभाजीनगरमधील MIM नगरसेवक मतीन पटेलचा मोबाईल फोन जप्त केला। संशयित आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा ठपका ठेवत मतीन पटेलला या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात आलं। मात्र तपासादरम्यान मतीन पटेलचे धक्कादायक कारनामे उघड झालेले असून त्याचे महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ कॉल व्हायरल झालेले आहेत। मतीन पटेल हा महिलांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळते। दरम्यान मतीन पटेलचे अनेक व्हिडिओ आता पोलिसांच्या हाती लागलेले असून निदा खानला मदत करण्यासोबतच या अश्लील क्लिप्समुळे नगरसेवक मतीन पटेलच्या अडचणींमध्ये आता मोठी वाढ झालेली आहे। तर आता निदा खान या प्रकरणावरून आता राजकीय वातावरणही चांगलंच तापलेलं असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अत्यंत खळबळजनक विधान केलं। निदा खान प्रकरण हे अत्यंत गंभीर असून ते केवळ एका महिलेपुरती मर्यादित नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक निदा खान सक्रिय आहेत, असा खळबळजनक दावा शिरसाट यांनी केलेला आहे। निदा खानला आश्रय देणारा MIMचा कार्यकर्ता मतीन पटेल असल्याचं सांगत त्यांनी MIM वरती सडकून टीका केली। MIM मतीन पटेलला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी केला। तसंच MIM ही भाजपची B टीम असल्याचा दावा फेटाळताना ते स्वतःला तसं भासवतात, मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे असं म्हणत शिरसाट यांनी या प्रकरणाला आता नवीन राजकीय वळण दिलेलं आहे। एक तुम्हाला सांगतो, हे प्रकरण हे फक्त निदा खान पुरतं मर्यादित नाहीत, ही साखळी पूर्ण महाराष्ट्रात फिरलेली आहे। अनेक ठिकाणी अशा निदा खान तयार झालेल्या आहेत। काश्मीर फाईलचं या ठिकाणी जसं काश्मीर फाईलमध्ये घडलंय तेच प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडतायत अशी माझी माहिती आहे। म्हणून या प्रकरणाला अत्यंत गांभीर्यानं घ्या। हे एका ठिकाणी घडलेलं प्रकरण तिथपर्यंत मर्यादित त्याला समजू नका। काल त्या MIMच्या नगरसेवकाला अटक केल्याबरोबर पोलीस जेव्हा इम्तियाजकडे चौकशीला गेले असं कळतंय, तरी त्याची मस्ती ही कमी होत नाही। याला मी राजकारणाशी जोडत नाही, परंतु आज त्याला वाचवण्यासाठी तो असरुद्दीन ओवैसी तो आज संभाजीनगरमध्ये आलाय। 2 वाजता तो प्रेस घेऊन बोलणार आहे। म्हणजे एकाला वाचवण्यासाठी दुसरा कसा धडपड करतो हे तुम्हाला पाहायला मिळतं। MIM ही भाजपची B टीम नाहीये। त्या प्रकारचा ते आभास निर्माण करतात आणि असं दाखवतात की आम्ही काही जरी केलं तर भाजपवाले आम्हाला वाचवतील। हे त्यांनी डोक्यातून काढून टाका। पश्चिम बंगालमध्ये यांच्याच विरोधामध्ये लढून हिंदुत्वासाठी नारा देऊन भाजप आज पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आलेली आहे। म्हणून ही MIM वगैरे भाजपची B टीम म्हणण्याचं काही कारण नाहीये। निदा खान प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनंतर आता विरोधकही आक्रमक झालेले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार प्रहार केलाय। या प्रकरणामधील आरोपी मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्याला अटक झालीच पाहिजे आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी दानवे यांनी केली आहे। मात्र ही कारवाई होत असतानाच त्यांनी गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवरही बोट ठेवलंय। गृहमंत्र्यांचं अपयश लपवण्यासाठी सध्या इतर प्रयत्न सुरू आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला। MIMचा कार्यकर्ता गुन्हा करत असताना पोलीस नेमके काय करत होते असा संतप्त सवाल विचारत अंबादास दानवेंनी या प्रकरणावरून कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय।
राजकारणाचा काही संबंध जो कोणी आरोपी असेल त्याला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो कोणत्या का पक्षाचा असेल. मला वाटतं त्याच्यात काय नवीन काय घडलं. मला वाटतं ते राजकीय बोलतात. मला वाटतं राजकीय बोलण्यापेक्षा जर ती कोणती जिया खान आरोपी असेल तिच्यावर कारवाई झाली पाहिजे, तिला संरक्षण देणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. आरोपाची काय गरज आहे. मला वाटतं सगळ्यात पहिले गृहमंत्र्याचं अपयश लपवण्यात पोलीस काय करत होते. जर MIMचा हात होता तर पोलीस काय करत होते देवेंद्र फडणवीसांचा. त्याच्यामुळे उगाच दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा तुमचे पोलीस अकार्यक्षम आहे ते सांगा ना. औद्योगिक विकासाकडे वाटचाल करत असलेल्या गडचिरोलीत विमानतळ उभारलं जाणार आहे. पण हे विमानतळ कुठे उभारावं यावरून सध्या वातावरण तापलेलं आहे. आपल्या सुपीक शेत जमिनी विमानतळासाठी देणार नाही असा ठाम निश्चय करत शेतकऱ्यांनी प्राथमिक सर्वेक्षणालाही विरोध केला. दुसरीकडे बळाचा वापर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसतोय. विमानतळ उभारा पण शेतजमिनीवर नको. प्रकल्पासाठी शेतजमीन देण्यास शेतकऱ्यांचा नकार. गावकऱ्यांनी सर्वेक्षण करण्यापासून अधिकाऱ्यांना रोखलं. नक्षलवाद मोडीत काढून अविकसित गडचिरोलीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. या जिल्ह्याच्या भूगर्भात मुबलक प्रमाणात असलेलं उच्च दर्जाचं लोह खनिज काढून गडचिरोलीला स्टील हब बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी दळणवळण सुविधा बळकट करण्याचा एक भाग म्हणून विमानतळाच्या उभारणीला सरकारनं मंजुरी दिली. पण 76% भूभाग जंगलानं व्यापलेला असल्यानं कोणत्याही प्रकल्पासाठी शेतजमीन अधिग्रहित करणं किंवा जंगल कापणं असे दोनच पर्याय प्रशासनासमोर आहेत. त्यामुळे विमानतळासाठी शेतजमिनी घेण्यावर प्रशासकीय यंत्रणेचा भर आहे. गडचिरोली शहराजवळच्या हिरापूरसह 4 गावांमधील जमिनींची जागा विमानतळासाठी योग्य राहील का याची चाचपणी करण्यासाठी 2 दिवसांपासून विमानतळ प्राधिकरणाचं पथक गडचिरोलीमध्ये तळ ठोकून आहे. पण त्यांना गावकऱ्यांनी तीव्र विरोध करत सर्वेक्षण करण्यापासून रोखलंय. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तहसीलदार आल्यानंतर काही वेळानं ते दाखवायला लागले का आमच्याकडे एअरपोर्टसाठी ही जागा निश्चित केली आहे आणि त्याच्यासाठी हा सर्वे आहे. म्हणजे मग आम्ही समजून घेतलो का हा अधिग्रहणचा विषय आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही. अधिग्रहण तर होऊ देणार नाही. मग ते एअरपोर्टसाठी असो की मग ते GSW साठी असो का कशासाठी असो. याच्यापूर्वी पण होता भूमी अधिग्रहण कायदा. त्यावेळेस जर लोकांनी नाही म्हटलं, संमती नाही दिली तर ते प्रकल्प ठप्प व्हायचे, थांबून जायचे तिथंच. आता असं चाललंय तुम्ही काही करा, आम्ही काय थांबणार नाही अशाच पद्धतीत चाललंय काम. त्याच जमिनीच्या भरोश्यावर त्यांचं चालत आलंय वडिलोपार्जित. आता त्याही गेल्यानंतर काय करणार आहे. 2 वर्षापूर्वी चंद्रपूर मार्गावरील नवेगाव मुरखळा भागात अशाच पद्धतीनं विमानतळासाठी शेतजमिनी घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडला होता. त्यासाठी बरेच दिवस उपोषण देखील चाललं. अखेर प्रस्तावित विमानतळासाठी ती जागा रद्द करावी लागली. आधीच या जिल्ह्यामध्ये शेतीसाठी मोजकी जागा आहे. त्यामुळे सरकारनं ती घेण्याऐवजी झुडपी जंगलाच्या जागेवर विमानतळ उभारावं असं खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी सुचवलंय. मोठ्या प्रमाणावर वन जमीन असल्यामुळे शेतीसाठी जी उपलब्ध जमीन आहे ती फार कमी आहे आणि तीही जर शासनाने अधिग्रहित केली तर येथील शेतकऱ्याला शेती करण्यासाठी त्याच्याकडे जमीनच राहणार नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही थोडीफार शेती जमीन कोणाची घेतली तर गोष्ट वेगळी आहे, परंतु जर तुम्हाला या पद्धतीने विकास करायचा असेल तर थोडीफार फॉरेस्टची जमीन घेण्यास काही हरकत नाही. येथे होणारं विमानतळ शेतकऱ्यांच्या काहीच उपयोगाचं नसताना शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊन भूमिहीन का व्हावं असा सवाल काँग्रेस पक्षानं उपस्थित केला. या लढ्यात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत असून त्यांच्या शेतजमिनी वाचवण्यासाठी लढा देऊ असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडी यांनी दिला. आम्ही शेवटपर्यंत शेतकऱ्याची ही लढाई लढणार आहोत. त्यासाठी कितीही प्रशासन पोलीस विभागाचं त्या ठिकाणी आम्हाला बळजबरी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी परंतु शेतकरी हा हिलणार नाही आणि आपल्या जमिनी देणार नाही. नागरिकांचा विरोध झुगारून पोलीस संरक्षणामध्ये सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं नागरिकांमध्ये आता असंतोषाची भावना वाढते आहे.
त्यांच्या भावनेचा आदर करत प्रशासनानं यावर योग्य तोडगा काढणं गरजेचं झालंय. ज्या पद्धतीनं लोह खाणींसाठी जंगल कापण्याची परवानगी दिली जाते, त्याच पद्धतीनं विमानतळासाठी सुद्धा वनजमीन दिल्यास हा प्रश्न निकाली लागू शकतो, अशी अनेकांची जनभावना आहे. आता प्रशासकीय यंत्रणा आणि सरकार यावरती कोण्या पद्धतीनं तोडगा काढते हेच आता बघावं लागेल. मनोज साजने, लोकशाही मराठी, गडचिरोली. अभिनेता विजय यांची तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग अखेर जवळपास निश्चित झाला. गेल्या 4 दिवसांमध्ये विजय यांना विधानसभेसाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यात त्यांना आकड्यांचा घटनात्मक पेच मोठा अडथळा ठरत होता. राजकारणाचा कमी अनुभव असला की घटनात्मक पेचातून मार्ग काढणं कसं कठीण होतं हे तमिळनाडूच्या गेल्या 4 दिवसात झालेल्या एकूण घडामोडींमधून स्पष्ट झालं. सूत्रांच्या दाव्यानुसार VCK, CPI आणि CPM यांच्यासारख्या लहान पक्षांनी तमिळगावेत्री कळघम म्हणजेच TVKला पाठिंबा देण्याचं मान्य केलं. दरम्यान TVK प्रमुख विजय यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला असून राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलंय. अखेर तामिळनाडूत विजय सरकारची स्वप्नपूर्ती. सरकार स्थापनेवरून झालेला तिढा सोडवण्यासाठी विजय यांची दमछाक. सत्तेची गुंतागुंत सोडवण्यात विजय यांना अखेर यश. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याच्या तमिळगा वेत्री कळघमच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालंय. IUMLनं शनिवारी TVKला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे पाठिंबा देणाऱ्या आमदारांची एकूण संख्या 13 झाली होती. TVKनं 108 जागा मिळवल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडे 107 जागा असणार आहे. 13 जागांचा पाठिंबा मिळाल्यानं आता विजय यांच्याकडे 120 आमदारांचा पाठिंबा आहे. बहुमताचा आकडा 118 असल्यानं आता विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण मिळणं शक्य आहे. त्यामुळे अभिनेता विजय यांची तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती आता निश्चित झाली आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार VCK, CPI, CPM आणि शनिवारी IUML यासारख्या पक्षांनी तमिळगा वेत्री कळघम TVKला पाठिंबा देण्याचं मान्य केलं. दरम्यान यापूर्वी सरकार चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांचा पाठिंबा आणण्यास सांगून राज्यपालांनी विजय यांना 2दा परत पाठवलं होतं. आता हा आकडा 120 वर पोहोचला असल्याचा दावा केला जातोय. अभिनेते राजकारणी विजय यांना तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात शेवटच्या क्षणापर्यंत अडथळे निर्माण झाले होते. VCK, MMMK आणि IUMLच्या आमदाराला TVKच्या बाजूने उभं करण्यासाठी राजी करण्यासाठी त्यांच्याकडे अंतिम वाटाघाटी सुरू ठेवल्या. काँग्रेसच्या 5 आणि विदुथलाई चिरुथैगल कची VCK, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या प्रत्येकी 2 जागांमुळे विजय यांनी अखेर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ पार केलं असून 118 जागांचा बहुमताचा आकडा पार केला. याआधी विजय आणि राज्यपाल अर्लेकर यांची यापूर्वी बुधवारी आणि गुरुवारी भेट झाली होती. दोन्ही वेळा अर्लेकर यांनी विजय यांचा सरकार स्थापन करण्याचा दावा फेटाळून लावत TVK नेत्याला सभागृहात आवश्यक पाठिंबा नाही असा युक्तिवाद केला होता. तामिळनाडूच्या राजकारणावर अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीचा चांगलाच पगडा आहे. अण्णा दुराई, MG रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता, विजयन यांच्यानंतर आता सुपरस्टार विजय थलपती यांनी तामिळनाडूच्या राजकारणात श्री गणेशा केलाय. विजय यांनी विशेषतः तरुणाईला जवळ केलंय. काहीतरी वेगळं करण्याची भावना युवकांसमोर मांडली. महिलांच्या सुरक्षेला विजय यांनी प्राधान्य देण्याचं आश्वासन प्रत्येक सभेत दिलं. राज्याच्या शहरी भागात विजय यांना चांगला पाठिंबा मिळाला. राजधानी चेन्नईमधील 36 पैकी 34 जागा TVK पक्षानं जिंकल्या. चेन्नईतील द्रमुकचं पारंपरिक वर्चस्व विजय यांनी अखेर मोडून काढलं. शहरी भाग, युवक, महिला, अल्पसंख्याक, दलित मतदारांचा विजय यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालाय. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असे, पण त्याचं मतांमध्ये कितपत रूपांतर होईल याबाबत साशंकता निर्माण केली जात होती. या गर्दीनंच विजय यांना हात दिला. TVKच्या शिफ्टी या निवडणूक चिन्हाचा आवाज सर्वत्र घुमलाय. तामिळनाडूमध्ये 1967 पासून द्रमुक
आणि अण्णा द्रमुक हे दोनच प्रादेशिक पक्ष कायम सत्तेमध्ये राहिले आहेत. अनेक प्रादेशिक पक्ष स्थापन झाले पण काळाच्या पडद्याआड गेले. दोन प्रस्थापित वगळता कोणताही प्रादेशिक पक्ष तग धरू शकला नाही. मध्यंतरी सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी राजकारणामध्ये सक्रिय होण्याची तयारी केली होती, पण त्यांनीही ही कल्पना नंतर सोडून दिली. अभिनेते कॅप्टन विजयन यांच्या पक्षाला एकाच निवडणुकीमध्ये मर्यादित यश मिळालं. या तुलनेत तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते विजय थलपती यांनी चमत्कार घडवलाय. दक्षिण भारतीय सुपरस्टार थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या राजकारणात इतिहास रचलाय. त्यांच्या पक्षानं तामिळनाडू वेत्री कळघम आपल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये 234 पैकी 107 जागा जिंकून प्रचंड मोठा विजय मिळवला. त्यांचा हा विजय MG रामचंद्रन यांच्या विजयाची आठवण करून देतो. त्यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये 130 जागा जिंकल्या होत्या. विजय यांचा हा विजय 5 दशकांपूर्वीच्या AIDMKच्या उदयाशी लक्षणीय साम्य दर्शवत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तामिळनाडूच्या राजकारणामध्ये द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन द्रविडी पक्षांचा कायमच वरचष्मा होता. सुमारे 6 दशकांनंतर मतदारांनी तिसरा पर्याय निवडलाय. जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. तसंच भाजपशी युती करण्यावरून पक्षामध्ये मतभेद होते. 2021च्या निवडणुकीमध्ये भाजपबरोबर युती केल्यानं अल्पसंख्याक मतदार दूर गेले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णा द्रमुकनं भाजपला दूर केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा भाजप सोबत युती केली होती. 2021 मध्ये 66 जागा जिंकलेल्या अण्णा द्रमुकचं संख्याबळ 45 पर्यंत घटलंय. लागोपाठ 2 निवडणुकांमधील पराभवांमुळे अण्णा द्रमुकच्या समोर आता अस्तित्वाची लढाई असेल. द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन पक्षांचे पारंपरिक मतदार विजय यांच्या पक्षाकडे वळल्याचं निकालातून आता स्पष्ट झालंय. विशेषतः चेन्नईमधील द्रमुकच्या पारंपरिक मतदारांनी TVKला कौल दिलाय. चेन्नई शहराची झालेली दुरावस्था, पुरामुळे शहराचं झालेलं नुकसान, वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. यातूनच विजय यांच्या पक्षाला राजधानीमध्ये घवघवीत यश मिळालं. सुमारे 25 वर्षापूर्वी कोणीही कल्पना केली नसेल की सौम्य स्वभावाचा, साधा आणि लाजाळू विजय एके दिवशी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करेल आणि आपल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचेल. पुबे उन्नाकागा हा विजयचा कारकिर्दीमधील पहिला सुपरहिट चित्रपट होता. त्यानंतर त्यानं चित्रपटसृष्टीमध्ये अमाप प्रसिद्धी मिळवली. आता 51 वर्षीय चंद्रशेखर जोसेफ विजय यांनी थलपती सेनापती या भूमिकेच्या पलीकडे जाऊन स्वतःला थलयवण म्हणजेच नेता आणि मुधलवण म्हणजेच मुख्यमंत्री पदासाठी स्वतःला प्रस्थापित केलाय. अनेक राजकीय अडचणींवर आणि मुरलेल्या राजकारण्यांच्या रणनीतींचा सामना करत अखेर विजय यांनी आकड्यांच्या बेरजेचं गणित अखेर जमवून आणलंय आणि आता थलपती विजय मुख्यमंत्री विजय म्हणून ओळखले जातील. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा. सरकारी अधिकारी काय करू शकतात याच्या अनेक सुरस कथा आहेत. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली. एक अनोखे न्यायालयीन नाट्य सध्या चर्चेत आहे. एका लाचखोरी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं एका सरकारी महिला अधिकाऱ्याला जामीन मंजूर केला आणि त्यासाठी न्यायालयामध्ये तपास अधिकाऱ्यांनी एक अजब आणि अनपेक्षित कारण दिलं. लाच घेणाऱ्या महिलेवर कारवाई करत असताना जप्त केलेल्या लाचेच्या रकमेतील नोटा उंदरांनी खाल्ल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला. या घटनेमुळे महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये पुरावे जतन करण्याच्या पद्धतींवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. तपास यंत्रणांमधील त्रुटींची अजब सुरस कथा. लाच घेतलेल्या रकमेतील नोटा उंदरांनी खाल्ल्याचा अजब दावा. पुराव्याअभावी महिला सरकारी अधिकाऱ्याला जामीन मंजूर. न्यायालयाची पायरी शहाण्या माणसांनी सहजासहजी चढू नये असं सांगितलं जातं. कारण वर्षानुवर्ष तारीख पे तारीख खटले सुरू राहिल्यामुळे अनेक खटल्यातील पुरावे कमजोर होतात आणि त्याचा खटल्यावर विपरीत परिणाम होतो. अनेकदा तपास यंत्रणांना अर्थपूर्ण कमाई झाली की ते तपासात आणि पुराव्यांमध्ये अनेकदा फेरफार करतात.
बिहार राज्यातील अशाच एका प्रकरणानं सर्वोच्च न्यायालयाला चक्रावून टाकलंय. लाच घेतल्याच्या आरोपाखाली बालविकास विभागातील महिला अधिकारी दोषी आढळली होती. उच्च न्यायालयानं तिला शिक्षाही सुनावली होती. मात्र लाचेच्या रकमेच्या नोटा उंदरानं खाल्ल्या असा आश्चर्यचकित करणारा युक्तिवाद महिला अधिकाऱ्याच्या वकिलांनी केलाय आणि सर्वोच्च न्यायालयानं थेट लाचखोर अधिकारी महिलेच्या शिक्षेलाच स्थगिती दिली. हे प्रकरण न्यायालयीन वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनलंय. बिहारमधील बालविकास कार्यक्रम अधिकारी अरुणा कुमारी यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाला हे निर्णायक वळण लागलंय. कुमारी यांनी 10,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अरुणा कुमारी यांना लाच घेताना रंगेहात अटक केली. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988च्या कलम 7 आणि 13(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयानं त्यांना लाचखोरीच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं होतं. मात्र उच्च न्यायालयानं तो निकाल फिरवला आणि कुमारी यांना दोषी ठरवून वेगवेगळ्या कलमान्वये 4 वर्ष आणि 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. अरुणा कुमारी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्या. तेथे झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं लाच घेतलेली रक्कम न्यायालयात सादर करण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी यावेळी दिलेल्या माहितीनं न्यायालयातील उपस्थित पुरते चक्रावून गेले. न्यायालयानं जप्त केलेली रक्कम मागताच तपास अधिकाऱ्यांनी ती दाखवण्यास असमर्थता दर्शवली. जप्त केलेली रकमेतील नोटा उंदरांनी खाल्ल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केलाय. या प्रकरणात पुरावा सादर न झाल्यानं न्यायालयानं तुर्तास अरुणा कुमारी यांना जामीन मंजूर केलाय. सरकारी तिजोरीत जमा असलेल्या चलनी नोटा उंदरांनी खाल्ल्याबाबतच्या माहितीवर सर्वोच्च न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलंय. अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या इतर किती नोटा अयोग्य साठवणुकीमुळे गहाळ झाल्या असतील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यामुळे राज्याचे मोठे महसुली नुकसान होणार आहे. याबाबतची माहिती घेण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत. या संपूर्ण प्रकरणात आरोपी असलेल्या अरुणा कुमारी यांना जामीन मिळालाय. आपली न्याय व्यवस्थेत आणि प्रशासनात कशा त्रुटी आहेत याचं जिवंत उदाहरण या निमित्तानं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा. दक्षिण अटलांटिकामधून प्रवास करणाऱ्या एका क्रूझ जहाजावर एक दुर्मिळ आणि चिंताजनक आरोग्य परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे अनेक देशांनी एकत्रितपणे सतर्कतेचा इशारा दिला गेला. प्रवाशांमध्ये ताप आणि श्वसनविकाराच्या केसेस हंता व्हायरस संसर्गामुळे झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आणि नेदरलँड्सच्या MV होंड्यूस नावाच्या जहाजावरती हा नवा संसर्गाचे रुग्ण आढळून आल्यामुळे हे जहाज ज्या देशांमध्ये थांबलं होतं त्या देशांना हाय अलर्ट देण्यात आला. या जहाजावरती 2 भारतीय असल्यानं भारतीयांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. नव्या व्हायरसनं जगात खळबळ, 12 देशांना तातडीचा अलर्ट, भारताचीही चिंता वाढली. नेदरलँडचे MV होंड्यूस नावाचं जहाज सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलाय. हंता व्हायरस नावाचा संसर्गजन्य आजार या जहाजावर पसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या जहाजामध्ये एकूण 149 प्रवासी आहेत. यात एकूण 2 भारतीय क्रू मेंबर असल्याचं देखील समोर येत आहे. हे जहाज शनवाईड एक्सपेडिशन या कंपनीच्या द्वारे चालवलं जात असून ते सध्या आफ्रिकेच्या केप वार्डे या भागात पाण्यावर नांगरलंय. जहाजातील लोकांचं विलगीकरण करण्यात आलंय. ज्या लोकांची प्रकृती बिघडली आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान हे वृत्त समोर येताच आता जागतिक आरोग्य संघटनेने तब्बल 12 देशांना तातडीचा अलर्ट पाठवला. कोरोनानंतर अशा प्रकारच्या संसर्गजन्य आजारानं अनेक देशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या जहाजामध्ये हंता व्हायरस पसरल्याची माहिती समोर आल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली. पुन्हा एकदा कोरोना विषाणूमुळे आलेल्या महासाथीसारखीच परिस्थिती निर्माण होणार नाही ना, अशी शंका जगभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपस्थित केली जाते. या जहाजातील 3 लोकांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये नेदरलँडचे एक दाम्पत्य असून एक जर्मनीच्या प्रवाशाचा समावेश आहे. याच जहाजावरील एका प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे. त्याला पुढील उपचारासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये पाठवण्यात आलंय. तर हंता व्हायरसची लागण झालेल्या अन्य प्रवाशांवरही उपचार केले जात आहेत. हा आजार कशा रीतीने पसरतोय याचा तपास विविध पातळ्यांवर सध्या सुरू आहे. हे जहाज एप्रिल 2026च्या सुरुवातीला उशुआइया येथून निघालं.
जहाजातील प्रवाशांनी अंटार्क्टिका, साऊथ जॉर्जिया आणि अटलांटिकामधील अनेक वेगवेगळ्या बेटांना भेट दिली. प्रवासादरम्यान आजाराची पहिली लक्षणं दिसू लागली. काही प्रवाशांना ताप, थकवा आणि पोटाचे विकार जाणवू लागले. सुरुवातीला हा जहाजावरील एक सामान्य संसर्ग वाटत होता, पण जेव्हा काही प्रकरणांमध्ये झपाट्यानं गंभीर श्वसन विकाराची लक्षणं दिसू लागली तेव्हा परिस्थिती बदलली. प्रवासादरम्यान प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंता हळूहळू पसरू लागल्यानं जहाजावरील वैद्यकीय पथकांनी लक्षणं असलेल्या प्रवाशांना वेगळं ठेवण्यास सुरुवात केली. काही रुग्णांच्या प्रकृतीमधील झपाट्यानं होणाऱ्या घसरणीमुळे वैद्यकीय पथकांमध्ये चिंता वाढली. तज्ज्ञांच्या मते हा एक प्रकारचा गंभीर अंताव्हायरस पल्मोनरी सिंड्रोमशी सुसंगत असल्याचं दिसतंय. हा एक ज्ञात पण दुर्मिळ आजार असून तो संवेदनशील रुग्णांमध्ये वेगानं जीवघेणा ठरू शकतो. या जहाजावर एकूण 23 क्रू मेंबर आहेत. यामध्ये 2 भारतीयांचाही समावेश आहे. हे 2 भारतीय नेमके कोण आहेत हे अद्यापपर्यंत समजू शकलं नाहीये. या क्रूज शिपमध्ये एकूण 5 जणांना हंता व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलंय. अन्य 3 प्रवाशांची देखील प्रकृती बिघडलेली असून त्यांनाही या व्हायरसची लागण झाल्याची शंका व्यक्त केली जाते. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सेंट हेलेना या ब्रिटिश प्रदेशामध्ये या क्रूज शिपमधील काही नागरिक उतरले होते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं एकूण 12 देशांमध्ये अलर्ट जारी केला आहे. यामध्ये कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड, न्यूझीलंड, सेंट किट्स अँड नेव्हिस, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांचा समावेश आहे. याचा पहिला संसर्ग कुठं झाला याचा तपास आरोग्य अधिकारी करतायत. याचा धोका कमी असल्यानं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं असलं तरी संबंधित देशांना अलर्ट देण्यात आला असून लक्षणं आढळून आलेल्या रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. दिवसभरामधील 8-9 तास ऑफिसमध्ये घालवत असताना केवळ कामच होतं असं नाही, तर अनेकदा तिथंच प्रेमाचे अंकुरही फुलतात. नुकत्याच समोर आलेल्या फोर्ब्सच्या एका रंजक अहवालानं यावर शिक्कामोर्तबही केलं. या रिपोर्टनुसार तब्बल 60% अधिक लोक कधी ना कधी ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत रोमॅन्टिक नात्यात राहिलेले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे दिवसभर सोबत काम केल्यामुळे निर्माण होणारं भावनिक नातं आणि बाहेर कुणाला भेटण्यासाठी नसलेला वेळेचा अभाव. सर्वेतील 65% लोकांनी मान्य केलेलं आहे की कामाचा ताण समजून घेणारा जोडीदार सोबत असेल तर ऑफिसमध्ये अधिक कम्फर्टेबल वाटतं. बरं, विशेष म्हणजे 38% लोकांच्या मते ऑफिस रोमॅन्समुळे कामातील उत्साह वाढतो. मात्र हे चित्र दिसतं तितकं गुलाबी नाही. 54% लोकांचं म्हणणं आहे की त्यामुळे त्यांच्या वर्क लाईफ बॅलन्सवर परिणाम होतो. सर्वात मोठी अडचणी येते ती म्हणजे ऑफिसमधील गॉसिप. एकदा का अफेअरची चर्चा सुरू झाली की 60% सहकाऱ्यांच्या वागण्यात बदल होतो. आणि धक्कादायक बाब म्हणजे 40% लोकांना ऑफिसमधील जोडीदाराकडून धोका मिळालाय. तरी देखील 43% लोकांनी याच सहकाऱ्यांशी लग्नाची गाठ बांधून आपलं नातं यशस्वी देखील केलंय. आता कंपन्यांचा दृष्टिकोनही बदलतोय. 62% कर्मचाऱ्यांनी आपल्या नात्याची माहिती अधिकृतपणे HR ला दिल्याचं देखील समोर आलेलं आहे.